रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। जर तुम्हाला छोले भटुरे खायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे, कारण यामध्ये मी छोले भटुरे बनवण्यासाठीची परफेक्ट प्रमाण आणि योग्य पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी सर्वात आधी येथे मी पाववाटी सुजी घेतलेली आहे। सुजी म्हणजे जाड रवा आणि त्याच वाटीने आपल्याला सर्व प्रमाण एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। पाऊण वाटी मी दही घेतलेला आहे। दही जर आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतलं तरी चालेल। सुजी व दही चांगले एकजीव मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार थोडे मीठ, थोडी साखर आणि चिमूटभर सोडा घालून याला एकजीव चांगले मिक्स करून 15 मिनिटासाठी सुजी सेट होण्यासाठी साईडला झाकून ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता येथे 15 मिनिटानंतर आपली सुजी या दह्यामध्ये छान सेट झालेली आहे। आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। नंतर त्याच वाटीने मी या ठिकाणी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। तो मैदा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचा एकजीव असा गोळा तयार करून घेऊया। गोळा तयार करतेवेळी आपल्याला पाण्याचा वापर न करता फक्त ह्या दह्यामध्ये आधी हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर लागले तरच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे। तुम्ही बघू शकता दह्यामध्ये मी मैदा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे, पण पीठ थोडे कोरडेच पडत आहे, त्यामुळे अगदी थोडे पाणी घालून याचा आपण घट्टसर गोळा तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता येथे आपला घट्टसर गोळा तयार झालेला आहे। या गोळ्याला थोडे तेल लावून आपण याला चुरून आपटून 5 ते 10 मिनिट आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या गोळ्याला अशा प्रकारे चुरून आपटून मऊ करून घ्यायचे आहे। भटुरे बनवण्यासाठी ही प्रोसेस अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भटुरे केले तर तुमचे भटुरे बिघडणार नाही। प्रमाणही तुम्ही या पद्धतीनेच घ्या। खूप छान टम्म फुगलेले आणि मस्त बाहेर जसे ठेल्यावर मिळतात तसेच भटुरे आपले तयार होतात। ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच मिळणार आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर आपला गोळा तयार झालेला आहे। हा गोळा आता आपण एका भांड्यात काढून 1.5 ते 2 तास याला सेट होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही भटुरे बनवले तर तुमचे भटुरे अजिबात बिघडणार नाही। खूप छान आणि परफेक्ट भटुरे तयार होतात। तुम्ही बघू शकता येथे आपला परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। भटुरे बनवण्यासाठी मस्त मऊ गोळा तयार झालेला आहे। भटुरे बनवण्यापूर्वी हा गोळा आपण साईडला ठेवून देऊन आधी छोले तयार करून घेऊया। छोले तयार करण्यासाठी या ठिकाणी मी काबुली चणे घेतलेले आहे आणि हे चणे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे। भिजून झाल्यानंतर यातील पाणी काढून घेऊया आणि बाजूला मी गॅसवर कुकर गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये छोले तयार करून घेऊया। कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे आहे फोडणीकरता तेल चांगले गरम करून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे मोहरी यामध्ये छान तडतडू द्यायची आहे आणि मोहरी तडतडून झाल्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता छान परतून झाल्यानंतर आले, लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट यावर थोडी छान ब्राऊन होऊ द्यायची आहे। नंतर घालायचा आहे आपल्याला कांदा। येथे जर तुमचे भांडे स्टीलचे असेल, म्हणजे स्टीलचा कुकर वगैरे असेल तर त्यावर मसाले लवकर करपतात, त्याची काळजी घेत, मसाले करपू नये याची काळजी घेत आपल्याला एकामागे एक वस्तू यामध्ये ॲड करायची आहे। नंतर घालायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत यावर परतून घेऊया। कांदा छान परतून झाल्यानंतर लाल मिरची पावडर, हळद, छोले मसाला हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर तेलावर छान परतून घेऊया। नंतर घालायचा आहे बारीक कट केलेला टोमॅटो आणि टोमॅटो घालून हा टोमॅटो यामध्ये एकजीव मिक्स करून थोडं यामध्ये अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान शिजून झाल्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर आपण यामध्ये आता अर्धी टाकणार आहोत आणि थोडी नंतर टाकणार आहोत, कारण की काय होते कुकरमध्ये आपण जेव्हा छोले शिजवतो त्यावेळी कोथिंबीरचा जो हिरवा कलर आहे तो निघून जातो, त्यामुळे थोडी कोथिंबीर आपण चणे पूर्ण शिजून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे आहे छोले आणि छोले आपण एकजीव यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला यामध्ये करायचे आहे थोडे पाणी ॲड। तुम्हाला छोले कसे हवे आहेत, रस्सेदार की घट्ट, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त ॲड करू शकता। नंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालून कुकरला झाकण लावून आपण याच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आपल्याला कुकर साईडला ठेवून थंड करून घ्यायचे आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण भटुरे तयार करून घेऊया। त्यासाठी आपला गोळा आधीच परफेक्ट तयार झालेला आहे। हाताला थोडे तेल लावून घेऊन यातील छोटा भाग घेऊन छोटे गोळे तयार करून घेऊया।
तुम्ही बघू शकता तयार झालेल्या गोळ्याचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण भटुरे लाटून घेऊया। भटुरे लाटतेवेळी आपल्याला गोळा पोळपाटाला चिटकू नये म्हणून त्याला थोडे तेल लावून घ्यायचे आहे आणि आपण आपल्याला हव्या असलेल्या आकारामध्ये याला लाटून घेऊ शकतो। तसेच लाटतेवेळी आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने हे भटुरे लाटून घ्यायचे आहे। आणि लाटून तयार झालेला भटुरा आता आपण तळून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलेले आहे, त्यावर आपण भटुरे तळून घेऊया। फक्त तळतेवेळी आपल्याला इथे एकच काळजी घ्यायची आहे की हे तेल आपल्याला खूप जास्त गरम होऊ द्यायचे आहे आणि नंतरच यामध्ये भटुरे सोडायचे आहे। भटुरे सोडतेवेळी तेल अंगावर उडणार नाही याची काळजी घेत हळूवार तेलामध्ये सोडायचे आहे। तुम्ही बघू शकता नंतर आपले भटुरे किती छान तयार होत आहेत। अप्रतिम मस्त टम्म फुगलेले आपले भटुरे आपल्याला तयार होताना दिसत आहेत। अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला भटुऱ्यावर तेल सोडायचे आहे। झाऱ्याने आपल्याला त्यावर वरच्या बाजूने तेल सोडायचे आहे, म्हणजे भटुरे छान टम्म फुगतात। तुम्ही बघू शकता मस्त आपला भटुरा फुगून तयार झालेला आहे आणि नंतर पलटून घेऊन आपल्याला दोन्ही साईडनी याला गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचं आहे। अप्रतिम असे भटुरे आपले तयार होतात। अशाच पद्धतीने आपण आपले सगळे भटुरे तयार करून घेऊया। तळलेला भटुरा आपण काढून घेऊया आणि सर्व भटुरे तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मस्त आपले गरम गरम नरम नरम टम्म फुगलेले भटुरे तयार झालेले आहेत। तसेच आपले कुकरसुद्धा थंड झालेले आहे, छोले पण तयार झालेले आहे। मस्त गरम गरम छोले भटुरेचा आस्वाद या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा। परफेक्ट अशी पद्धत मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।